नमस्कार मंडळी. निराशेच्या ग्लोबल वॉर्मिंगला हास्याचं कूल सोल्युशन द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, एका पोलीस स्टेशन मध्ये रंगणार आहे इंग्लिशचा तास, पण त्याचमुळे आपलं मनोरंजन मात्र होणार आहे झकास. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. जगताप. हा साहेब. ड्युटीवर येताना आहे ना तो पॅच काढून येत जा. हवालदाराचे काही एवढे बाल असतात का? नाही नाही, ड्युटी संपल्यावर पोरींवर लायना मारायला तो पॅच वापरा तुम्ही, नो प्रॉब्लेम. पण ड्युटीवर नाही. हा, एका दिवशी मला डोकं फिरलं ना रटकन पॅच उडीन मी. विचार करा, माझं फ्रस्ट्रेशन वेगळं आहे. नाही सॉरी सॉरी अरे सायलेंस, सायलेंस करतो आहे का तू? सायलेंस. बोलतो आहे मोठी. अरे गुच्चूप बटाना रे, काय चालू आहे? काय दांगडोय हा? पोलीस स्टेशन आहे आणि एवढ्या काय फुटून आले तुम्ही रे? का बाहेर दंगल बिंगल केली काय? येबो येबो या 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 या. काय फालतूपणा आहे हा? काय 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 झालं रे भाऊ? साहेब मी सांगतो. हा हा जो आहे, हा हा जो एक वेगळा माणूस दिसतो आहे, हा बर बर. याने जो आहे हा. माझ्या नाकाचा घोळणा फोडला. अरे गुड काय तो मी सांगतो आहे हे जो माणूस आहे ह्याने माझा ढुंगण फोडला आहे. अरे ते कोपर येणार आहे, ढुंगण आहे का ते? हे तर फोडला आहे. आणि ही जो आहे ना इथे बसलेली आहे हिने माझ्या पायाची टोपरी फोडलेली आहे. आणि हे जो आहे ना लज्जा, हिने माझ्या दंडाला इथं बॅटकोडे काढलेले आहात. नसीब समज आता बेटकुडीच काढलेली आहे. अरे आज तो तोड काय फालतूपणा आहे हा? खरंच आहे ना, या पृथ्वीवर तुमचा भार आहे, पृथ्वीने तुम्हाला फेकून द्यायला पाहिजे. एकदम बरोबर बोलला आहे तुम्ही, परफेक्ट बोललेला आहे एकदम. येबो येबो अगं ये 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 ये. अरे अरे पोलीस स्टेशन आहे ना हे. शांत बसा ना. ए, जाड्या पातीचा कांदा. साहेब का बोले? जाडी पातना कांदा. सुना का जाडी पात का कांडा. ए, तू शांत राह रे. ए, साहेब मी सांगतो तू ते काय नेमकं झालेलं. सांग, तू कोण आहे, काय आहे, हे काय प्रॉब्लेम आहे? साहेब आय वॉज संकटा. आय वॉज संकटा. आय वॉज इन यूपी. हा हा जो आहे हा काठमांडूवरनं आलेला माझा बडका भाई आहे. बर. हरिया 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 आहे. आणि हरियाच्या बाजूला जो असा जंगल बसलेला आहे मोठा मोठा, कसं बोलतो आहे तर हा तिचं नाव आहे लज्जो. लज्जो. हा लिहून घे रे, लिहून घ्या. आणि तो त्यांचा पोरगा आहे. बर बर. गोलू गोलू गोल बाहू. आमच्या फॅमिली आहे. हे जो स्वीट स्वीट आहे हे आमची बीवी आहे बुधिया. ए खडा खडा. हे जो आहे हा आमचा पोरगा आहे लल्लन. बर 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 बर. पण प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आम्ही जो आहे सगळे एका घरात राहतो आहे. बर बर. हा हा जो बडका भाई आहे माझा, हा 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 आहे प्रॉब्लेम सगळा. नाही सांगतो आहे साहेब, आम्ही सगळा घरामध्ये असा सगळा मिळून राहतो आहे साहेब. आणि सगळा जो झाला आहे घोल ह्याच्यामुळे झाला आहे. ह्याच्यामुळे काय झाला आहे? सगळा झाला आहे तर तुमच्यामुळे झाला आहे. हा, माझ्या नबऱ्याला फाल्ट मध्ये काढायची काय गरज नाही. तर माझ्या नवऱ्याला कशाला फॉल्ट मध्ये काढते आहे? येबो येबो या 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 या. अरे ए, तुम्ही चारी डंगऱ्यांनो, तुम्ही काही बोलू नका, शांत राहा. तुम्ही जे दोन चिल्ले पाल्ले ना, तुम्ही बोला रे. तुम्ही अरे बाप रे साहेब, ह्यांच्याशी बोलणार? हा झाला आता लागला तुमच्या. म्हणजे आमच्याशी बोलताना किमान भोजपुरी मराठी बोलत होतो. आता हे कुठली भाषा बोलणार तुमचं तुम्हाला नाही कळणार. कुठला मराठी बोलतो बघा आता. विचारा विचारा. काय रे बुरगाजर, काय प्रॉब्लेम झालाय? साहेबानू
साहेबांनी बोलताय ए भाऊ पोलीस स्टेशन आहे ना. नाही साहेब, मी सांगतो काय झालेलं आहे ते मी सांगतो आहे. हा. सांगतो आहे काय झालंय ते. आमच्या शाळेतले जे सर आहे ना साहेब, ते आम्हाला बोलले की तुम्ही इंग्लिश सुधारला पाहिजे, बरं. ते इम्प्रूव्ह केला पाहिजे, इंग्लिश त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. ते म्हणाले की घरी जाऊन तुम्ही तुमची वाक्य बनवा. तर आम्ही आमची वाक्य बनवत होतो, पण ही साला जो गोलू आहे ना, यांनी सगळी बाट लावलेली आहे, सगळा गुड गोबर करून टाकलेला आहे या गोलूने. काय झालं? काय वाक्य बोलला माहिती आहे साहेब? काय? हरिया हॅड बीन इटिंग बनाना. हा. तर मी बोललो नाही तुझं वाक्य चुकलेलं आहे, हरिया हॅज बीन इटिंग बनाना. तर हे वाक्य ऐकून मला माझ्या काकाने चोपलेला आहे. चोपलाच पाहिजे साहेब, हा जो काका आहे ना, हा. त्याने पण मला चोपला आहे, म्हणून आईने काकीला टाना मारला आहे. ए बुच्चन मुसळीच्या, याच्यामुळे ना तुझ्या काकाने तुला मारला नसेल, तुला भोजपुरी येत नाही ना म्हणून टोकला असेल. काय बोलतोय तो? अरे प्रॉब्लेम काय, कोणी सांगेल का काय झालं? सांगतो आहे साहेब. हा. हे जो आहे ना, हे जो माणूस आहे हा. छोटका, हा लल्लन. हा मला बोलतो आहे हरिया हॅड बीन इटिंग बनाना. बर मग? माझं नाव आहे साहेब हरिया. हा. एवढा दिवस झाला मी कुणाला अजून बनवला नाही आहे साहेब. मी एकदम प्रामाणिक माणूस आहे साहेब. हे बोलतो आहे हरिया इज इटिंग बनाना. ए बैल बुद्धी, सकाळी सकाळी काय अक्कल फ्लश करून येतो का रे तू रे? नाही साहेब. अरे बनाना म्हणजे केळं, बनाना म्हणजे उल्लू बनाना या अर्थाने नाही ना रे. हरिया हॅड बीन इटिंग बनाना म्हणजे हरिया केळा खात होता. असा मी चोरून खातो आहे का? गुत्तुबट बाय ना. इथं पोरं इंग्रजी बोलतात, त्याच्यावरून झगडे करताय, इथे आले ते. साहेब मी बोलू. हा बोला. हा जो आहे ना इथे बसलेला आहे ना, या दोघांचा आहे ना तो, हा. एक नंबरचा पक्का आहे. बर. ओय काकी, पंजाबी बोलतो पंजाबी बस काय? ओय भाऊ ओय काकी बोलतो. बोलू साहेब मी. बोला. हा आहे ना, एक नंबरचा पक्का आहे. यांनी मारल्यावरती शांत बसायला पाहिजे आहे की नाही? हा. नाही बसला. याने जो आहे मला ताना मारला आहे, नाही साहेब, मी ताना मारलाच नाही साहेब. मी तर माझं वाक्यच बदलून टाकलेलं आहे साहेब. काय? मी आधी बोललो हरिया हॅज बीन इटिंग बनाना, ते वाक्य काढून मी लज्जो हॅज बीन इटिंग गुलाब, लज्जो हॅज बीन इटिंग गुलाब जाबून, लज्जो हॅज बीन इटिंग घरातला सगळा चांगला चुंगला चाटून पुसून असा वाक्य केलेला आहे. ए लल्लन, माझ्या आईचे नाव घ्यायचे नाही आहे. ए वाक्य बोलायच्या आधी डोळे पांढरे होत आहे ना तुझे. एवढा काय शोस आहे तुला बोलायचा? स्क्रिप्ट आल्या अरे बापरे, पास असं म्हणून टाकायचं ना. त्याला रोल करतोय रे. नीट सांगा रे, काय प्रॉब्लेम आहे? साहेब मी काय एकटाच खातो आहे का साहेब? आय नॉट ओनली खातो आहे, बट ऑल्सो मेहनत पण करतो आहे. नॉट ओनली एकटाच बनवतो आहे, बट ऑल्सो कोणी मला मदतच करत नाही आहे. आय नॉट ओनली गरमागरम खातो आहे, बट ऑल्सो सिला पाका पण खातो आहे. नॉट ओनली बट ऑल्सो बर. अरे हे नॉट ओनली बट ऑल्सो हे काय आहे? आय नॉट ओनली शिकतो आहे, बट ऑल्सो थोडा इंग्रजी बोलता पण येतो आहे. बरं, म्हणजे या बका खातात हा प्रॉब्लेम आहे का? खातेच आहे, हे ढबडे जे आहे ना ते खातेच आहे. खादाड बोकी कुठली. ये. अरे थांबा ना रे, काय लावलंय? साहेब हा. हे बरोबर बोलतो आहे, बहिणीचा ठीक हा. आहे, तो खातो आहे. बर मग? पण तो जो आहे हा ही वॉज प्लेझंट. म्हणजे वॉटर काय वॉटर? काय वॉटर साहेब? हा जो माणूस आहे हा केवढाशा आहे. अरे ए बाटलीतला गंगाराम, तू शांत राह ना थोडा वेळ. एवढाशा आहे साहेब. हा हे एवढाशा चुल्लूभर पाणी हा. याने उडवला तर याची 4 बेला आंघोळ होईल की नाही? हो. 4 तास बाथरूम मध्ये बसलेला असतो. आता बोला. ए, पैतरना तलावातला जेवढा पाणी आहे ना साहेब, हा. ह्या एकट्या माणसाने खपाबलेलं आहे. खपला आहे. माझा नवरा नॉट ओनली आंघोळ करतो आहे, हा. बट ऑल्सो ही तोंडाला फक्त पावडर लावूनच निघते आहे, त्याच्यावरतीच भागवते आहे. तू काय बोलले आहे? तूच बोलले, जे ऐकलं आहे ना तेच बोलले आहे. अरे कुठे चालली बिहार मेल गचके खात? हो कॉमेडी. शानपणा करू नका. इथं कशावरून पावडर थापलेली आहे बोलते आहे. खाली बस. ए अरे काय थापणार आहे मी. अरे शांत राहा ना, तुमच्या बायकांना शांत राहायला सांगा ना. ए तुमच्या जर एवढे झगडे ते एका घरात कायला मरायला राहता तुम्ही? साहेब इट वॉज बाबूजी म्हणजे प्लेझंट.
अरे काही कळेल असं बोलणार तू रे. बाबूजीने जो होता आम्हाला शपथ दिला होता की दोन्ही भावानी जो आहे एकत्र राहायचा, एकदम वेगळा वेगळा नाही राहायचा, म्हणून ह्याच्याबरोबर राहतो आहे. साहेब एवढाच नाही आहे, आमचा जो तोंड पुसायचा टॉवेल आहे, माझ्या तोंड पुसायच्या टॉवेलने हा जो माझा भाऊ आहे तो मांडा पुसतो आहे. साहेबजी मला सांगा, आता टॉवेलनी मांडा नाही पुसायचा तर ए! काय पुसायचा? एक तर आहे ना त्याला मांडा म्हणत नाही, त्याला मांडी म्हणतात. दोन असतील तर मांड्या म्हणतात, गात्या. आणि आमच्याकडे ना मांडा म्हणजे ना खानदेशात एक मोठी अशी पुरणपोळी असते खापरावरची, त्याला म्हणतात मांडा. कळलं का? त्याला बोलता काहीतरी चिम्मुक काट्यांसारखे प्रॉब्लेम आहे तुमचे, ते सांगताय. आले मी बोलू, हे जो आहे ना यांचा मुलगा आहे ना, नॉट ओनली इंग्रजीमध्ये सीबी देतो आहे बट ऑल्सो आम्हाला कळतो पण आहे सगळं. आम्हाला पण कळतो आहे. तुझा जो मुलगा आहे ना तो माझ्या नबऱ्याला काय बोलला होता? हे अंकल एज अ फ्रॉड. फ्रॉड नाही, फ्रॉम. अंकल इजे फ्रॉम यूपी असं बोलणार होतो मी. या काकूने मला बोलूच दिलं नाही हो. कसा बोलतो आहे साहेब तुम्हाला सांगतो. हा जो पोरगा आहे आणि बाप आहे, दोघांनी आमच्या भोजपुरी भाषेची पूर्ण बाट लावली आहे. नुसते दोघं भोजपुरी भाषेबरोबर आमच्या खो खो खेळतो आहे. आणि आमची जी भाषा आहे दोन दांड्याच्या मध्ये नुसती पलते आहे. बापरे. नुसती पलत नाही, जीभ खाबून पलते आहे. अरे पण माझा जीव कशाला खाताय रे तुम्ही? ऐका ना, ते भोजपुरीचे जाऊ द्या, तुझ्या नेपाळीचे जाऊ द्या, पण तुम्ही इंग्रजी का बरं बोलताय एवढं? साहेब, इट वॉज पाणीपुरी. कळेल असं बोल रे भाऊ. आमच्या जो फॅमिलीचा आहे, वी वॉज गोइंग टू लंडन. लंडनला जायचंय तुम्हाला? पाणीपुरी तिथे जाऊन विकायचं आहे आम्हाला. ठेला टाकायचा काय तिथे ठेला टाकायचा. अंग्रेजला जो आहे मी एकदम पुडी करून हा असा गरम गरम देणार आहे एकदम. वी वॉज रेडी. तुम्हाला जायचे? आय नॉट ओनली रेडी बट ऑल्सो गोईंग इंग्लंड. साहेबजी एक काम करा, तुम्ही जालना इंग्लंडला याला प्लेनच्या मधून फेकून द्या खाली. दलिंदरांनो, आता जर कुणी इथे इंग्रजी बोललं तर त्याला टायर मध्ये घालीन आणि पाणीपुऱ्या फोडीन मी त्याच्या. पटकन इथून निघायचे. नाही साहेब, आता तर काहीच नाही बोलणार आहे. बोलून बोलून एकदम टकला आहे. सगळं नात मध्ये घ्या. नाही साहेब, एक फक्त होता. काय? तिकडे बघा. हा जो मला मगापासून पाणीपुरी सारखा दिसतोय साहेब. तू येताना त्या पायाने लंगडत होता, आता जाताना ह्या पायाने लंगडतोय. करतो रे साहेब. दलिंदर, असं झालं आहे साहेब. enjoyed but also loved the performance. भारी, मस्त. बघा हसर असे काय म्हणतात? सई मांडा परफॉर्मन्स. खूप दिवसांनी तुम्ही सगळे भेटायला आलात आणि खूप मजा आली. मला यात अरुण दादांचं कॅरेक्टर खूप आवडतं. आज दत्तू आणि बने पण यात सामील झाले. मला असं वाटतं की मध्येच साहेबानू आलं, मध्येच कोल्हापुरी झालं, मध्येच बने पण आला, पण अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि ही एक म्हणजे हे समोर असताना ही रिस्क घेणं वॉज समथिंग. पण तुम्ही ती रिस्क घेतली त्याबद्दल तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन. मस्त परफॉर्मन्स होता. आम्ही खूप एन्जॉय केला नेहमीप्रमाणे. थँक्यू सो मच. मंडळी, मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत त्यांच्या विक्रमी प्रयोगासाठी. चला बघूया आज तरी हा प्रयोग यशस्वी होतोय का तेच पाहण्यासाठी मंचावर बोलावूया हास्य महारथी समीर चौगुले, दादर सामूल पालेकर, ओंकार राऊत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट यांना. नमस्कार. हवीट, आपण मागच्या जन्मात काय पाप केलंय ग की हा माणूस आपल्या राशीला आलाय या जन्मात? हो ना, हो ना, हो ना. पण जाऊ दे. ऐक 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 मनो, काय? बाहेर प्रेक्षक आलेले, आपण ना याला पॉझिटिव्हली स्वीकारूया. अच्छा, म्हणजे हार मानूया थोडं. हार नाही मनो, माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ. हार नाही म्हटलं मी, हार नाही. हा इथे आहे की नाही, हा असताना सुद्धा आपला पाचशेवा प्रयोग कसा करता येईल याच्याकडे लक्ष देऊया.
होणार. मनो हार हार नाही मानायची. होणार. आज आपला 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. नमस्कार सर. उशीर झाला तुम्हाला. सॉरी सर. किती वाजता बोलवलेलं? चला पटापटा पाया पडून घ्या. एकमेकांचं पडाल. इथे मंचावर सगळ्यात मोठं काय आहे? बॅनरकडे बघताय हो. मी माणसांपैकी मोठा कोण आहे मला सांगा. इकडे तिकडे काय बघताय? मी नाही आहे का मोठा? चला नमस्कार करा. डोकं आपटलं एकत्र कराल. एकत्र केलं डोकं नाही का आपटणार? हा एकानंतर एकाने करायचा. हा चला हे देव आहेत. देवांच्या पाय पडून घ्या. चला चला पटा पटा पटा. ए थांब रे. ए नको त्या रे. देवता आहेत अगं आपल्या. नको. अगं थांब जरा. असो हे मारतायत नाही. पायावर. असू दे. हे कोण आहे? हे कोण आहेत? हे माझी निवेदनाची कार्यशाळा आहे. त्याचे विद्यार्थी आहेत ते. तुझी निवेदनाची कार्यशाळा आहे? हो हो. निवेदनातला जुगनू लोचन मजनू कार्यशाळा असं त्याचं नाव आहे. ज्यांना जिवेला द्यायचे आकार त्यांनी लोचन मजनूचा करा स्वीकार अशी त्याची हे आहे. टॅगलाईन आहे. कुकरची ऍड वाटतेय. हो मी त्याच्यावरूनच घेतलेलं आहे. काय खावायला करताय? मी ओळख करून देतो. ही आहे ती माझी विद्यार्थिनी आहे धैर्य कांक्षिणी. नमस्कार सर. आणि हा आहे उत्तम उत्तम पुरुषोत्तम. नमस्कार सर. निवेदक सावधान. निवेदक स्वागत करेंगे. स्वागत कर. नमस्कार रसिको. मी धैर्य कांक्षणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. नमस्कार रसिको. मी उत्तम उत्तम पुरुषोत्तम तुमचं स्वागत करतो. अवीट ह्यांनी जगाच्या सहचा वाट लावलेली आहे. ह्यांनी हो ना. कळतंय का? स्वागत खतम करेंगे. खतम कर. स्वागत विश्राम. स्वागत रिलॅक्स. ए काय चाललंय? मिलिटरी ट्रेनिंग उघडलंयस तू? नाही. हे काय रिलॅक्स विश्राम म्हणजेच रिलॅक्स एक तर हे काय आहे? तसं नाही. आमच्या कार्याचे शिस्त खूप आहे म्हणून मी शिस्तबद्ध सगळं बसवलेलं आहे त्यांचं. बसून घे. तोंड बंद कर. नको एक शब्दही बोलू नकोस. हे इथे काय आले का आलेले हे आहे? काय झालंय त्यांच्या थिअरी मी गेले 6 महिने घेतलेलं आहे. तर प्रॅक्टिकल त्याला नॉलेज पाहिजे. मग ते काय म्हणाले बाबा आम्हाला बघायचं आहे कार्यक्रम लाईव्ह बघायचं म्हणून म्हणत चला या कार्यक्रमाला. त्यांना इथे बसवशील? ओ ए काय बाहेर बसव ना. कार्यक्रम आमचा आहे ना. इकडनं काय नाही पण त्यांना बारकावे दिसणार नाहीत ना बाहेर बसलं म्हणून ते इथे बसले. नको बोलूस. नाही काहीच नाही. मनो असं मनो कार्यक्रम आपला आहे असं हार नाही. त्यांना समजाव. हार नाही ये आज करायचाच आहे कार्यक्रम. ऐका मी 1-2 मिनिटं जरा यांच्याशी हुदगुज खादुघास कार्यक्रम आहे. इथं गुज रे. हो हितगुज करून घेतो. नीट लक्षात ठेवायचं. ही जी कला आहे निवेदनाची 850 वर्षांपूर्वीची कला आहे. हा ऑलरेडी 4 वेळा लिहिलेलं आहे परवापासून. तुम्ही सारखं लिहू नका. ही अत्यंत जुनी हे आहे कला आहे. कळलं का? याला म्हणावं तसं अजून एवढं व्यासपीठ मिळालेलं नाहीये तरी सुद्धा ही खूप मोठी कला आहे. परवा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मला सांगा निवेदनाचं मलमूत्र काय? मूलमंत्र रे. काय बोलताय? मूलमंत्र काय बोलताय? हो हे झालं. निवेदनाचं मूलमंत्र कोण सांगेल मला? कर. हा काय आहे मला सांग. मूलमंत्र काय? निवेदक म्हणजे कलाकार आणि रसिक प्रेक्षक यांच्यामधील पूल असतो. शाबास. पूल असतो. शाबास. आणि मला सांग हा पूल कुठे बघायला मिळतो? ATMच्या दारावर. काढू तुला? मी काढू तुला आत्ताच्या आत्ता? असं काढू मी तुला? हा पूल नव्हे. पूल म्हणजे दुवा. पूल इज कनेक्शन. कळतंय तुम्हाला? रसिक लिहून घ्या जे घ्यायचं ते लिहून घ्या. बाबा रसिक प्रेक्षक आणि निवेदक ह्यांच्यातला दुवा कोण असतो? तर निवेदक. आणि लक्षात ठेवा एक निवेदक म्हणून आपले शब्दोच्चार चांगले पाहिजेत. लक्षात आलं तुम्हाला? आपले जे आतून आहे शब्दोच्चार म्हणा 3 वेळा. शब्दोच्चार. 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 मनो शांत स्वतः शब्दोच्चार बोलतायत ना. काय करते ते? नको ना करूस. हे कार्यक्रम बाबा सुरू करा तू. हे सोपं करून त्यांना सांगितलं की त्यांना बरं झालं जरा 2 मिनिटं. बरं आता ह्या कार्यक्रमात निवेदकांनी अत्यंत कमी बोलायचं असतं. पण हा कार्यक्रम कुणाचा असतो? गायकांचा. म्हणजे ह्या मंचावर हा कार्यक्रम कुणाचा आहे? यांचा. मोठ्याने ऐकू येत नाही मला. कुणाचा आहे?
पडदा आहे म्हणजे काय प्रेक्षकांना ऐकू जात नाही असं नाहीये. तसं बाहेर नाही, त्यांच्या प्रेक्षक एकदा जमलेले आहेत. बिंबवलं पाहिजे त्याच्या मनावर म्हणून जरा जोरात बोललो मी. हरकत नाही. इंटर कॉलेजेट सुरू आहे का एकांकिका सुरू होणार नाही तसं नाही तसं असं नका वागू. कार्यक्रम सुरू कर. कार्यक्रम सुरू करा पटापटा सुरू अरे, करू सुरू नाही झालं आणि मी शाल फेकलेली आहे म्हणजे बघा आज काय नाही, होणार. हरकत नाही. सुरू करूया ऑलरेडी. छान, ऑल द बेस्ट. हा नीट करायचा कार्यक्रम. थांबा कर्टन द्या प्लीज आमिरजी. मस्त. नमस्कार, स्वागत आहे. पोस्टर बघा बघण्याचं. हे 2 हात असे आहेत आणि 180 कार्यक्रम सुरू झालेला आहे. होय होय काय करून टाकू. हा हा हा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मदनू म्हणजे अरे जनरेटर आहेस का? जनरेटर आहेस का? जनरेटर असेल तर व्हॅनिटीकडे जा तिथे करत. माझ्या जरा नावाचं आहे. काय नाव आहे ते? सत्यशील सरपोतदार. रसिको, तुम्ही मला ओळखत असालच. गेली 23 वर्ष मी सूत्रसंचालनावर राग काढतो. सूत्रसंचालन करतोय रसिको. देशोदेशीमध्ये कार्यक्रम झालेले आहेत. अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत रसिको. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा तुमच्या समोर जो अत्यंत देखणा पुरुष बसलेला आहे त्याच्याकडे बघून कोणत्याही स्त्रीच्या तोंडात उफ उईमा दगाबाज सय्या असं येऊ ते लखनौच्या गल्ल्यांमध्ये फिरत असतो. हा नको करूस प्रेक्षक बघता. रसिको, हा एवढा देखणा पुरुष ज्याला त्याच्या गल्लीत सगळे म्हणून हाक मारतात आणि तो हो सुद्धा देतो. होय लाजीरवाणा आहे. होय होय कार्यक्रम सुरू होय. करा. गाण्यांचा कार्यक्रम आहे. हो हे एवढं लगेच. लक्षात- रसिको, या दोघांची ओळख करून देण्याची अत्यंत मोठी जबाबदारी आज माझ्यावर आलेली आहे रसिको. हो रसिको, इथे माझ्याकडे उजवीकडे बसलेले आहेत मॅनहोल मध्ये पडलेले देशपांडे. मनोमिलन स्वरछेडे. तू माझ्या जरा नावांचा घोळ आहे. जरा नाहीये, खूप मोठा गोळ आहे मूर्ख माणसा. रसिको, ह्यांच्याबद्दल मी काय सांगणार. अत्यंत किरकोळ शरीरयष्टी. इयरबड्सनी जरी बायसेप्स मारल्या तरी दंड सुचतील इतकी प्रकृती. चेहऱ्याचे सलग 3 प्लास्टिक सर्जऱ्या केल्या, ऑपरेशन केला तरी चेहऱ्यावरून न लपवता येणारी लाचारी. आणि जर रसिको तुम्ही चेहरा नीट निरखून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की यांच्या मोबाईलमध्ये लुल्लू किंवा नाईट ऑइल या OTTचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. काही बोलतोस वाटेल ते असं काही नाहीये. मनो मनो काय मनो नाहीये. माझा फोन बघ वाटल्यास. मग तू घाबरलास का? एक मिनिट इथे ही पिढी बसलेली आहे. पिढी घडवण्याचं काम. प्लीज हे असं काही करू नका. ए बाबा तू यांना काही प्रश्न असतील त्यांनी कधी विचारायचे. तू अंडर राहिला तर. प्रेक्षक आहेस. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तू सांग बाळा. सर रुखसत म्हणजे काय? पुन्हा एकदा विचार. सर रुखसत म्हणजे काय? रुखसात बेटा कसं असतं, म्हशीच्या दुधाचा जो चीक असतो त्याचा एक पदार्थ आपण बनवतो की तो त्यात- खरवस माणसा. रुखसत खरवसला रुखसत बोलतो तो. ओ एक रुखसत द्या. हे बेटा रुखसत म्हणजे काय मी तुला नंतर सांगेन बेटा. अजून कोण आहे? कोणाला प्रश्न आहे? अरे दोघच आहेत ना. किती करशील? दोघच आहेत ना. मारू नको म्हणजे काय. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, परत तिसऱ्यांदा करतोय. कार्यक्रम आपला महत्वाचा. तू हे हे निघा रे तुम्ही. निघा. हे जो अभिनय आहे ना तिकडे करायचा. आज जा आज जा. काही नका करू नका. तिकडे स्किट थांबले. जा तिकडे. प्लीज हे कार्यक्रम सुरू आहे. वया देऊन जा. मला ह्या वया पाहिजे. निघ जा. काय मी आणतो. काय करणार आहे? निघ पटकन निघ. मी येताना आणतो या, काळजी करू नका. मारेन आणि कालची रिव्हिजन करा सगळी. या, आपण कार्यक्रम प्रेक्षक सुरू आहे. बघतायत म्हणून. पिढी घडवण्याचं का शिक्षकाचं काम काय असतं? प्रेक्षक मला माफ करा पण हे करणं गरजेचं होतं कारण तुम्हाला गाणं तू कार्यक्रम सुरू ऐका करा. लोचनजी ऐका. आज तरी होऊ द्या हो आमचा हो, पाचशेवा लगेच लगेच होऊ लगेच. द्या. रसिको, मूळ मुद्दे को अजिबात बगल न देता हम मूळ मुद्दे को आते हैं रसिको. आज का कार्यक्रम है फाकीला सुरेश के टांगों का. काय बोला? अरे काफिला सुरीले तरानूं का असं आहे की नाही. जर नाही आपल्याला आठवत आहे तर बघावं माणसानी. बघ ना मागे. काफिला सुरीले तरानूं का. रसिको क्या है काफिला?
क्या है काफिला रसिको? क्या है काफिला रसिको? आपने क्या है काफिला रसिको? क्या है काफिला? काफिल गोंगडा गोगा क्यों मला जिसे गोर घोंगा की, ये काफिला रसिको? ये काफिला, ये काठिला है रसिको. काठिला बोल, काफिला नहीं है रसिको. तो रसिको क्या है काफिला? ए हळू बोल रे. रसिको क्या है काफिला? राउंड राउंड प्रश्न उठता है, क्या है काफिला? कोई मेरे मांडी का आके मेरे कान में मरो सांगेंगे क्या है काफिला रसिको? क्या है काफिला? गप ना रे, गप ना. आवाज चिरकतोय तरी करतोय, आपलं जुळवतोय काहीतरी. ते 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 तुझ्या बापाने काय घड्याळाच्या काट्याला जन्म दिलाय का रे? एकच नीट गोल 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 फिरतोय आपला. नको हसू, काढेन दात अख्खे बाहेर. नका ना. मूर्खा कुठला? काहीही बोलायचं नाहीये तू. आता मी सगळं करणार आहे दरवेळी सारखं. अमीरजी यांनी जी शब्दांची घाण जी स्टेजवर पसरवलेली आहे ते तुमच्या सुरमय पाण्यांनी जरा पुसा, बाहेर काढा ती. वा वा, त्याला म्हणतात मूड चेंज. वा 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 मिरजी वा. नमस्कार रसिको, नमस्कार नमस्कार. हड नमस्कार. मी मनोमिलन स्वरछेडे आणि मी अविट रागिणी. लोचन हाड. तर रसिको हो, काफिला सुरीले तरानो का. तुम्ही पण विसरला होतात ना. नका बोलू, मध्ये 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 बोलूच नका तुम्ही. तर रसिको हो, मी अशा एका युथफुल गाण्याने आज सुरुवात करणार आहे. चित्रपट आहे रंगीला. गाण्याचं नाव आहे मंगता है क्या. वा वा, अतिशय सुंदर गाणं आहे. नको ना करूस. मला एकदा मगातपासून मी असाच बसलेलो रसिको. 1995चा चित्रपट आहे रंगीला. संगीतकार आहेत अरे यार मेहमान. ए आर रेहमान. अरे माफ करा रसिको. ए आर रेहमान रे मित्रा. ए मित्रा रे मित्रा. अरे यार मेहमान कोणाचं नाव असेल मला सांग. बरोबर असेल का? नाही अगदी. ए आर रहमान रसिको हो. ए आर रहमान तुम्हाला माहिती आहे अतिशय मोठा संगीतकार. खरं तर ते साऊथचे आहेत. अत्यंत मोठे संगीतकार असूनही त्यांनी मालवणी गाण्याला जी चाल लावली आहे रसिको. हा 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 वा वा. कुठल्या मालवणी? एक मिनिट, हे मालवणी गाणं आहे? हे म्हणताय क्या मालवणी गाणं? हे म्हणा ना हे. आई आई यो खै गेलो मागच्या दाराने खै गेलो तो गेलो माका सांगून नाही गेलो तो गेलो. अरे हाय सर काय करत जाण तू त्याच्या मागे नाही तर गाळ्या देत तो मालवणी मालवणी बापानीचे मालवणी गाणं ठेवलं होते. मुळात हे हिंदी गाणं आहे. हे मालवणी गाणं नाही आहे मालवणी गाणं. ओ माय गॉड. अरे बापरे, मी मालवणी म्हणून गातो इतकी वर्ष. मग तू मूर्ख आहेस, तू बिंडोक आहेस. आणि जर तू हे गाणं मालवणी म्हणून ऐकत असशील ना तर मार मनो मार. अरे एवढं चिडायला मारून जा. हा जर इथे नसेल ह्याला काढून टाक, नाहीतर मी गाणं गाणार नाही. मी आधीच सांगतोय. माफ करा प्रेक्षक हो. अरे प्रेक्षक आपल्या गाण्यासाठी आले. एक मिनिट, तुम्ही हे असं का म्हणता तुम्ही मला? या कार्यक्रमासाठी मी विशाल शेखरचा कार्यक्रम सोडून आलोय. एक मिनिट, तुम्ही विशाल शेखर यांच्या कार्यक्रमाला निवेदन करणार होता? मग ते टीव्हीवर होते, कार्यक्रम सोडला, मी आलो इकडे. मनो असं नाही करू. मनो शांत. काय हे काय? मला गायचं नाही. तुला गायचं इथं का? माफ करा रसिको, मी वेडा झालेलो आहे. नाही असं नाही. हे ठीक आहे ठीक आहे. नका बोलू, तुम्ही बोलू नका ना. थोडा वेळ थांबा, आम्हाला गाऊ द्या. मी गाते, तू गा. ठीक आहे. राज कपूर साहेब त्यांच्या गार्डनमध्ये बसलेले होते, दाणे खात होते. दाणे खाता खाता त्यांना रसिको त्यांना उचकी लागली. समोर शंकर जयकिशन होते, त्यांनी कान टावकारले. ही मोठी मोठी माणसं असतात रसिको, त्यांचं काय अवयव काय टावकारतील आपल्याला माहित नाही. नीट लक्षात द्या रसिको. दाणा खाल्ला, दुसरा दाणा खाल्ला, दाणा दाणा. दाणे खात होते आणि ह्या उचक्या सुरूच होत्या. दाणा दाणा दाणे ऊपर दाणा. हे म्हणाले हे संगीत आहे, इसको बनाओ यार. अच्छा है दाणा. नाही रे, असं आहे का? असं नसतं रे गाणं. अभि हे कुठलं गाणं आहे? मला काय माहिती मनो. दाणा असं का? काय शैलेंद्रजी असं गाणं लिहितील शैलेंद्रजी? कोण आहेत हे? हा काय सांगतोस तू मूर्ख माणसा? नको ना हे सांगूस, नको सांगूस. तू का बोलत नाहीयेस काही? तुझं गाणं थांबवलं ना त्यांनी. मला नाही गायचं. हा
माणूस ना मूड घालवतो. झालं तुझं पण झालं येस. हसू मनो, मला नाही थांबायचं आता. नाही माझ्यावर कसं हसू शकतोस तू मनो? कोणाला तरी कळलं दुःख म्हणून माफ करा रसिको. मी गातो मी इतका गातो. वेळ मी कंट्रोल करते आहे. हा माणूस गा, तू गा. तू बस संसारात भांडायचं नसतं असं. गप्प बसा. ऐक ना नको ना रे. हा रसिका हो माफ करा. आमचा कार्यक्रम असाच असतो. असं नसतो खरं तर. हा, हा माणूस आल्यामुळे होतो. नेहमीप्रमाणे तो हर परफॉर्मन्स जैसनी फारच मजा आली. आहा, मजा आ गया. हास्यरसिक प्रसाद दा. ला जवाब. म्हणजे ही सिरीज म्हणजे पर्वणी असते, पर्वणी. ह्याच्यात विनोद, संगीत आणि काय नाही म्हणजे व्हॉट नॉट. आज श्रमेश आणि प्रियदर्शिनीने पण बहार आणली. दोन क्लास. सम्या, येस तू जनरेटर आहेस. स्वच्छ आणि शुद्ध मराठी विनोदाचा तू जनरेटर आहेस. वा वा दादा. आहा. ला जवाब. ओमकार काय आवाज लागला होता तुझा. आहा, ब्लेस्ड आहेस तू. जितकी तुला उत्तम विनोदाची जाण आहे तितकीच उत्तम तुला सुरांची जाण आहे आणि गाणं न शिकताय. थँक्यू सर. चेतना तू पण काय गोड गायलीस इचकदाना. वा 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 वा. लाजवाब. आणि तुमचं कौतुक असं की इतक्या एनर्जेटिकली तुम्ही रिॲक्ट करत असताना तो सूर पकडायचा, ते गाणं तितक्याच गोडव्याने गायचं आणि पुन्हा त्याच एनर्जीनी ते पंचेस वाजवायचे. तुमच्या दोघांचंही कौतुक. आणि सम्या, आय लव्ह यू. लाजवाब. फार मजा आली, फार मजा आली. कडक परफॉर्मन्स. या प्रहसनाचं एक खूप मोठं आणि महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे आमिर हडकर. मला असं वाटतं की तू आज जे ओपनिंग दिलंस त्यांनी मूड सेट केला आणि मग त्याची मॅजिक चालू राहते. आणि तुम्ही दोघांनी आज काय गाणी उचलली आहेत. म्हणजे त्याचं मध्येच ऑफ होतं तरी तू चाल सोडली नाहीस, तुझा सूर हल्ला नाही. एक म्हणजे अशी पण सुई गेली नाही रे राऊत. कमाल. आउटस्टँडिंग. फारच सुंदर गाणी उचललीत. विशेष अप्रिसिएशन प्रिया आणि श्रमेशचं. फारच भारी कॅरेक्टर्स होती दोघांची आणि त्यांना इंट्रोड्यूस करणं ब्रॉट सम फ्रेशनेस टू द सिरीज. आणि मला असं वाटतं की हे जाण असलेले आपले कॅप्टन्स आहेत आणि त्याला तुझी उत्तम साथ असतेच रायटर म्हणून. सचिन मोटे सरांची कॉन्सेप्ट आहे. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि आम्हाला खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, पुस्तकातून मिळणारं शिक्षण आणि अनुभवातून मिळणारं शिक्षण यात खूप फरक असतो. हाच फरक आता आपल्याला पुढील प्रहसनातून बघायला मिळणार आहे. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी विनोदवीर. बेटकर. अवघड आहे, अवघड आहे. स्किट की कॉमेडी? दोन्ही. एक तर टेन्शन माझ्या डोक्यावरून धावतंय. सावकाश धावायला सांगा, कंपाऊंड नाही ना पडेल. काय मस्करी करताय? मस्करी केली हो जरा, मस्करी केली. वातावरण जरा हलकं फुलकं, बाकी काय. ए छोटो, 2 कटिंग. ए छोटू. मी सांगतो. छोटू, कानावरचे कप काढ. 2 कटिंग. हा साहेब. आणि एक काचेच्या ग्लासात दे. कळलं काय? पेपरच्या ग्लासात ना एवढीशी चहा येते. माझी थुंकी पण मोठी असते त्याच्यापेक्षा. कळलं? इतर काय? आणि काय रे, पेपरचा ग्लास वापरायला लागल्यापासून फायदा जास्त झाला असेल ना? नाही साहेब, कुठे ए बेटकर, एवढा विचार कंपनीचं काम करताना केला असताना तर माझ्यासारखा मॅनेजर झाला असता. नाही, तुमच्यासारखं नको सर. म्हणजे तुम्ही कायच्या काय वर गेलाय, दिसत पण नाही आता. साहेब. ओके. चाय. अरे, योग्य वेळी दिलीस. थँक्यू. अरे 2 वर्ष झाले आपली कंपनी लॉस मध्ये. हो ना, आता काय करायचं. असंच चालू राहिलं ना कंपनी कधी बंद होईल. आपण तरी काय करणार? वडापाव की भजीपाव? सिरियसली? करेक्ट. मी हाच प्रश्न याला बोललो. अरे म्हटलं, तू आमच्या एवढ्या मोठ्या कंपनीच्या खाली दुकान काढलेस आणि फक्त 2 आयटम, वडापाव आणि भजीपाव. सिरियसली? बेटकर, वडापाव भजीपाव हे महत्वाचं आहे का आता? सर, गरम गरम काढतोय म्हणून बोललो सर. गरम भजीपाव सांगा माझ्यासाठी. सरांना भजीपाव दे गरम. कंपनी लॉस मध्ये. आणि तुम्हाला? मला पण सेम, कारण मी त्याच कंपनीत काम करतो.
बेटकर इकडे लक्ष द्याल आता. येस सर तुमच्यावरती लक्ष आहे माझं. मी त्याला गायडन्स करतोय सर. मला सांगा आपली कंपनी काय बनवते. साबण. तर आपल्या कंपनीचं हे जे प्रॉडक्ट आहे ना त्याचा मार्केट शेअर कमी झाला आहे. प्रॉफिटही निम्म्यावर आलाय हो. मिरची. मिरची. मिरची चालेल ना. चालेल ना? मिरची चालेल. सरांना तिखट मिरची द्या, मोठी दे, छोटी चालत नाही, रिजेक्ट करतात. आणि तुम्हाला? मला सेम, मी त्याच कंपनीत काम करतो. तर बेटकर प्रॉफिट निम्म्यावर आला का तर आपला जो साबण आहे ना त्याची डिमांड अचानक कमी झाली. हा तिखट. काय चटणी तिखट की गोड? तिखट. तिखट. सरांना तिखट दे, जास्त दे, कारण कंपनी लॉसमध्ये. आणि तुम्हाला पण सेम. मी सेम कंपनीमध्ये आहे आणि कंपनी लॉसमध्ये. पाठ झालंय. अरे इकडे लक्ष द्या ना. मी तुमच्याकडे लक्ष आहे सर. साबणाची डिमांड कमी झाली तर त्यामुळे आपण एक सर्वे केला. तर त्या सर्वेनुसार सर चुरा. सर चुरा नाही सर, चुकीचं आहे सर. सर तुमच्या कॉमेडीला बेसन लावून तेलात टाकूया. बेटकर काय बोलताय तुम्ही. सर काय कशाला सर. अरे मी काय बोलतोय तुम्ही काय समजताय. तुम्ही शांत बसा, मस्करी करू नका, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही. सर लक्ष देतो सर. हे महत्वाचं आहे की पडेल साहेब. सर हे घ्या, हे घ्या, हे ठीक आहे राहू द्या. घ्या. हे बघा बेटकर आपण जे साबणाचे बॉक्सेस मार्केटमध्ये पाठवलेत ना तर त्या साबणाच्या बॉक्सेस मधल्या 6% बॉक्सेस मध्ये साबणच नाही आहेत. काय बोलताय काय सर. खरं बोलतोय. मग आपले साबण घेईल कोण. हे मलाच विचारा आता. ही तुमची चूक आहे. माझी. मग एक तर तुमच्या त्या R&D डिपार्टमेंटने 2 वर्षांआधी ऑस्ट्रेलियावरून एक मशीन इन्स्टॉल करायला लावलं. 12 करोडचं मशीन. त्याच्यामुळे होत आहे. सर आता मशीन म्हटलं की चुकणार ना. माणसांबद्दल बोलतात हे. माणूस आहे चुकतात. माणसांबद्दल बोलतात. मशीनचं काय, मशीनने परफेक्ट काम केलं पाहिजे. काय काम काय करते. कन्व्हेअर बेल्टवर तो साबण येतो, त्या साबणाला रॅपरमध्ये घालायचं आणि पुढे पाठवायचं, एवढं काम आहे. पण ती मशीन काय करते, बऱ्याचदा साबणाला मध्ये मध्ये सोडते, रॅपर तसंच जाते पुढे. अरे ते डिस्ट्रीब्युटर बोंब मारतात माझ्या नावाने. सर माझी टीम स्टडी करते सर. तिने एक निष्कर्ष काढलाय सर. काय. दुबईवरनं एक नवीन मशीन मागूया सर. हां नवीन मशीन लेझर स्कॅनिंगने ना ती एम्प्टी रॅपर डिटेक्ट करते आणि डिस्कार्ड करते. अच्छा म्हणजे तुम्ही आधीच एक मशीन आमच्या बोडक्यावर मारली आहे. आता त्या मशीनची चूक दुरुस्त करण्यासाठी ही दुसरी मशीन तुम्ही आमच्या डोक्यावर मारताय. काय किंमत आहे तिची. 20 करोड. 20 करोड. 20 करोडची मशीन. अरे आपला साबण 12 रुपयाचा आहे. 20 करोड रिकवर करायला किती साबण विकावे लागतील. 12 1 12 12 2. अरे 12चा पाढा काय म्हणताय. 12चा पाढा म्हणता म्हणता 20 करोड पर्यंत जाणार आहे तुम्ही. काहीतरी बोलताय सर. प्रयत्न ते अंक रगडता पाडाही गळे. नका मस्करी करू. सिच्युएशनचा विचार करा जरा. सर विचार करतोय सर. पहिल्यांदा मी आले ना एन्जॉय करतोय सर. आज कोण घेतो सर. जमतंय सर. मला वाटतंय मला जमतंय. वेट कर. शट अप. गिव्ह मी सम चीपर सोल्युशन. नक्की. या चीपर. नंतर मला बोलायचं नाही. ओके. आपण 4 माणसांना बोलूया आणि रॅपर दाबायला बसूया. बसवायचं. येतील दाबतील आणि जातील. असं दाबलं साबण नाही. असं राहिला साबण आहे. आहे नाही आहे नाही आहे. युजलेस होपलेस. फॅन लावा ना त्यापेक्षा. काय. फॅन लावा फॅन. अरे काय बोलतोय भाई. तुमचा कन्व्हेअर बेल्ट जो आहे ना, कन्व्हेअर बेल्ट आहे ना इथे, शेवटी फॅन लावा ना. टेबल फॅन असा. हवा जात राहील, साबण तिकडेच राहणार, रॅपर असेल उडून जाणार. कुठे बाई 20 कोटीला नुकसान देतोय कंपनी. वाव. अरे ही आयडिया माझ्या डोक्यात का नाही आली. कारण तसं लागतं. असा विचार करायला लागतं. छोटू छोटू तुला कसं काय सुचलंय. ओंकार राऊत साहेब. प्रत्येक चहावाला छोटूचं एक नाव असतं ना. घ्या आता याचा KGF आहे का. शांत राहतो जरा. मी काहीतरी बोलतोय. शांतच आहे मी. बोला. नाही अरे आपण पण इंजिनियर आहे. नाव इंजिनियर. नाव बघा ना. हा बीटेक वडापाव. अरे हो ही डिग्री आहे. हा. अरे मला वाटलं तुझं नाव आहे बीटेक बबलू टेकले. तुमच्या कॉमेडीला पण बेसन लावून टाकला पाहिजे कधी. नाव लिहिलंय खाली प्रोप्रायटर इंजिनियर ओंकार राऊत. अरे हे म्हणजे ते इशाडे सारखं झालं. कसं काय. म्हणजे लंडनला जाऊन वर्ल्ड थिएटर शिकली आणि इथे येऊन 15 मिनिटांची अभिनयाची गाडी लावते.
सर मजबुरी का नाम स्किट होता है. नाही सर तसंच आहे, पण इंजिनियर्सना जॉब नाही ना म्हणून आपण गाडी टाकली. इट्स ओके. शिका शिका काहीतरी शिका त्याच्याकडून. नाही सर कसं झालं, आपण पण लय पैसा खर्च केला आई बापाचा. 6 वर्ष त्या इंजिनिअरिंगच्या मागे लावली, पण साला काही शिकलोच नाही. कसा बसा पास झालो. सिमेंटवर गुलाब उगवायला आपल्याला या गाडीने शिकवलं. क्या बात आहे. भाई जुगाड कसा आहे ते आपल्या गाडीने शिकवलं आपल्याला. जुगाड म्हणजे अरे साहेब जुगाड काय नाही हो, इस्त्रीवर पापड भाजा वगैरे अशा टाईपचे जरा. इस्त्रीवर पापड. मला सांगा तुम्हाला आता मच्छर घालवायचे, तुम्ही काय करणार? काय करणार? काय करणार? रॅकेट आणणार. रॅकेट आणणार, कॉईल लावणार कोणतरी ते हे मशीन लावणार. ह्याच्यावर आपण काय करतो, पेपर घेतो, तेलात बुडवतो, बल्बला लावतो, सगळे मच्छर बल्बकडे. झिरो बजेट प्रोडक्शन आहे आपलं. ब्रिलियंट. सर काय उपयोग आहे, आयुष्याचे वडे लागलेत. बेटकर हे काय इकडे वडे आहेत. शटाप बेटकर. भाई जास्त बोलू नको आपल्या वड्यांना, कळलं ना भाई. दोपहर की धूप आहे म्हणून आपण चूप आहे, जरा शांत बस. छोटू सॉरी, आय मीन ओंकार सॉरी. आहे ना, तुम्ही काय सॉरी. तुम्ही इंजिनियर होऊन काय झेंडे काढले? सर कंपनीत काम करतो मी. काय काम करता? AIच्या जमान्यात रॅपर दाबायला माणसं ठेवायच्या गोष्टी करताय तुम्ही. काहीतरी आपलं. प्लीज ओंकार इकडे या ना, बसा इथे बस प्लीज. बेटकर इकडे या. इकडे? हा इकडे या, नाही तर कुठेतरी जा तुम्ही प्लीज. कुठेतरी फुगडी घालताय प्लीज. ओंकार मला एक सजेशन हवंय. ह्याच्याकडनं सजेशन घेताय तुम्ही? एक सजेशन. केस नका वाढवू तुम्ही. तसं ते नाही. आमची जी टूथपेस्ट आहे ना, त्याचा खप कमी आहे. तर खप वाढण्यासाठी काय करावं विचार करून सांग. आता पहिला स्पार्क झालाय ते म्हणतो मी बघा. म्हणजे आता टूथपेस्ट कोण वापरतं? लहान पोरं वापरतात, जास्त किडतात बिडतात दात म्हणून. हा चॉकलेट खातात. हा तर आपण काय करायचं, टूथपेस्टच्या सुरुवातीला पिपाणी लावायची. पिपाणी लावायची. टूथपेस्ट दाबली की पॅपू असा आवाज येणार. ते लहान मुलांच्या बुटांना ना लाईट लावतात, लाईट बघून पोरं चालायला लागतात. तसं पॅपू ऐकून पोरं ब्रश करायला लागणार दिवसात 3-4 वेळा. टूथपेस्ट पटापटा कमी होणार, आपलं प्रॉफिट पण वाढणार. आई बाप पण खुश की भाई पोरं 3-4 वेळा ब्रश करतायत. प्रॉफिट अप, गुडविल अप, 1 तीर में 2 निशाने. सर वा भाई. आणि आपण स्लोगन काय देऊया माहितीये? स्लोगन पॅपू बजाव टूथपेस्ट लगाव. आपण पॅपूडंट असं नाव पण देऊ शकतो. ब्रिलियंट, एक्सेलंट, आउट ऑफ द बॉक्स आयडिया आहे. बघा शिका काही. काय सर शिकायचंय? ह्याच्या बापाने पेस्ट मध्ये पिपाणी बसवली होती. बेटकर सर मला कळलंय सर, अशा फालतू आयडिया ह्याला सुचतात ना, म्हणून हा इंजिनियर झालाय पण वडे तळतोय. सर असू द्या, तळू द्या वडे त्याला. काहीतरी बोलताय आपलं. हेच माझ्या आयडिया सर. मला कधी विचारतच नाही तुम्ही. सर तुम्हाला काय विचारायचं? फालतू आयडिया देता तुम्ही. सर इकडे सर. सर इकडे. भाई तू जळू नको. मी जळत नाही रे. इकडे. काय सर माझ्याकडे पण आयडिया. सर काय? कंपनी वर जायला प्लीज. सर कशी जाईल? सर आपण B2B करतोय ना बिझनेस, आपण B2C करूया. सर एक्सप्लेन. सर आपण होलसेल मार्केटमध्ये उतरूया ना. एकदा का आपण होलसेल मार्केटमध्ये उतरलो ना की ना आपल्याला पॅकेजिंगचं टेन्शन, ना डिस्ट्रीब्युशन, ना मार्केटिंग. 100% प्रॉफिट. सर फॉल्स बोलला. कम्प्लीट चुकीचं आहे. कसं काय? मी सांगतो. हा बटाटा आहे. आपला शेतकरी होलसेलमध्ये विकतो, बरोबर आहे. कितीला विकत असेल? 5 रुपये 10 रुपये. आपण 10 धरूया. 10 किलो बटाटा जर त्यांनी विकला तर 100 रुपये होणार, बरोबर आहे. पण 10 किलो बटाटा जर मी विकत घेतला आणि त्या बटाट्याचे वडे केले, 200 तरी होतील, बरोबर आहे. एक वडा कितीला असतो? 10 रुपयाला. 200 वडे 2000 रुपये. 100 कुठे 2000 कुठे? 2000% प्रॉफिट. आपण छान पे आहे सर, छान पे आपण डायरेक्ट. सी बेटकर सी नाही शी आहे. आयडिया चांगली आहे सर, पण प्रॅक्टिकली करेक्ट नाहीये सर. का भाई? शेतकरी तू भाई सांग भाई, का प्रॅक्टिकली का नाही करायचं? आपले वडे नाहीत आपल्याकडे. शेतकरी एका वेळी 100 ते 200 किलो माल विकतो म्हणून तो 10 रुपये किलोने विकू शकतो. विकू दे की. तू 200 किलो बटाटे एका वेळी वडे म्हणून तळलेस तर तुझं बाप खाणार आहे तिथे. बेटकर काय सर? डोंट अटर अ सिंगल वर्ड. हे कालपासून काहीतरी नवीन शिकलाय. तिकडे जा. ओंकार पागल बिगल आहे का? सोडून द्या, विचार नका करू. ओंकार उद्या CV घेऊन कंपनीत या. मला तर तोंडात येते आता. शट अप. काही बोलू नका. तुझी नोकरी पक्की. 22 लाखाचं अॅन्युअल पॅकेज. किती? 22 लाख. 22 लाख? हा याला 22 लाख? 22 लाख. सर मी 5 वर्ष रक्त आठवते, मला फक्त 8 लाख देताय तुम्ही. ते तुमच्या लायकीपेक्षा जास्त आहे. लायकीपेक्षा जास्त आहेत.
व्हॉट डू यू थिंक अबाउट ऑफर? सर आपण बाउन्सर नाही टाकत, डायरेक्ट यॉर्करच मारतो. घ्या आता याचा बुमरा पण आहे का? बेटकर. ए भाई तू थांब ना जरा. ओंकार जरा थांबतो तू. रिलॅक्स तू बोल. नाही आपल्याला नाही चालणार, आपल्याला गरज नाही. का 22 लाख? आपल्या 3 गाड्या आहेत ना सर ऑलरेडी, म्हणजे ही धरून अजून 2. अरे गाड्यांचं काय, गाड्यांचं सोडत आहे. अरे महिन्याला 9 लाखाचा गल्ला आहे आपला. सगळं काटछाट करून 6 लाख तरी होतात महिन्याला. म्हणजे 3 गाड्यांचे झाले 18, म्हणजे वर्षाला झाले 18 × 12. 12 10 काढले 1,80,00,000. 2,16,00,000 आपला टर्नओव्हर आहे वर्षाचा सर. आपण कशा 16 लाख. तर थँक्यू. आपण सर मेसेज केलाय तुम्हाला. माझा राजीनामा. राजीनामा का बेटकर? सर मी कंपनी स्विच करतो. का सर इकडे जातो, हे भारी वाटतं. गाडीवर? अरे आपली मल्टीनॅशनल कंपनी आहे. पण सर टपरी A1 वाटते मला. स्टेटसचा विचार करा बेटकर. सर स्टेटस असला म्हणून पैसे येतात असं नाही, पण पैसे असले की स्टेटस येतो सर. डॅमिट. मीठ देताना मीठ द्या. ए टाकल्या इकडे या. 2 वडापावचे पैसे दे. भाई काय कापायला गो? तू भाई छोटू आहेस ना, तू कांदे कापायला घे. बेटकर. सर प्रत्येक छोटूला एक नाव असतं, श्रमेश बेटकर. ह्याला याचा KGF 2 आहे का आता? जरा काम कर भाई, आपल्याला जाऊ दे. वा जोरदार टाळ्या. आज सिच्युएशन भलतीच रंगवलीत. आहा हा सरसिक प्रसाद दा. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त खुलवलीत तुम्ही. ओमकार, नेहमीपेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं तुला आणि ते अटेम्प्ट खूप मस्त केलं. थँक्यू सर. व्हेरी नाईस. थँक्यू सर. श्रमेश, श्याम्या दोघंही मस्त, मजा आली. सई डिलिशियस परफॉर्मन्स होता. श्रमेश मस्त शाईन केलंस परफॉर्म करताना. तू जेव्हा जेव्हा असा चमकीला परफॉर्मन्स करतोस तेव्हा खूप आनंद होतो. तुम्ही तिघांची केमिस्ट्री खूप भारी होती, एकमेकांना पूरक सगळं होतं. कालपासून हे नवीन काहीतरी शिकलाय. प्लीज एक्सप्लेन. द नेशन वॉन्ट्स टू नो. असंच बोलून गेलं. खरं ऍक्च्युअली स्क्रिप्टमध्ये म्हणजे आम्ही रिहर्सलला ते शटअप घ्यायचे आणि त्याच्यावर हा घ्यायचा की पहिल्या पानापासून तुम्ही हे म्हणताय. आणि आता त्यांनी का माहित नाही त्यांनी ते का घेतलं. वा वा, म्हणजे एक ऑफ स्क्रीन पण जुगलबंदी चालू असते हे ऐकून बरं वाटलं. आय थिंक त्याचाच रिझल्ट एवढे छान छान परफॉर्मन्सेस असतात. हॅव्हिंग सेड दिस, एक भजीपाव प्लीज पाठवून द्या. आणि याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.